नमस्कार. डॉक्टर मोरे वेल्थमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण स्टॉक मार्केट, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड आणि वेगवेगळे जे काही फायनान्शियल प्रोडक्ट आहेत, त्या प्रोडक्टचं पूर्णपणे एकदम विश्लेषण, एनालिसिस आणि त्या प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं मित्रांनो आपण काम करत असतो. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, एक आजच्या सेशनमध्ये आजचा जो काही व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण एक टेक्निकल एनालिसिसचं बेसिक आणि एक प्रॉपर एक ट्रेडिंग, एक ॲज अ ट्रेडर आपल्याला टेक्निकल एनालिसिस किती महत्त्वाचं आहे, हे मित्रांनो आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण एक ॲज अ ट्रेडर किंवा एक ॲज अ इन्व्हेस्टर स्टॉक मार्केटमध्ये एखादी कंपनी आणि त्याचा कंपनीचा स्टॉक जर तो ग्रो होणार आहे का नाही होणार, ह्याचं जर तुम्हाला एक जर प्रेझेंट आणि फ्युचर्स ह्याचं जर प्रिडिक्शन लावायचं असेल, तर मित्रांनो एक टेक्निकल अनालिसिस या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे एक प्रिडिक्शन स्टॉक मार्केटचं करू शकतात. तर एक ॲज अ ट्रेडर जर तुम्ही असताल तर तुम्हाला एक टेक्निकल अनालिसिसची पूर्णपणे माहिती, एक बेसिक, ॲडव्हान्स, पूर्णपणे सपोर्ट, रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टी जे काही टेक्निकल अनालिसिसचं पूर्णपणे मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे. तर त्यासाठी आपण हे जे काही ट्रेडिंगची आणि टेक्निकल अनालिसिसची जी काही सीरीज चालू करणार आहे, त्या सीरीजमधले व्हिडिओज जे काही नंतर आपण 1 to 1 व्हिडिओज अपलोड करणार आहोत, ते व्हिडिओज तुम्ही पूर्णपणे कंप्लीट बघत चला. त्यामुळे तुमची जी काही ट्रेडिंगची जर्नी तुम्हाला इतरही एक ट्रेडिंग शिकण्यासाठी किंवा स्टॉक मार्केट शिकण्यासाठी पैसे घालवण्याची मित्रांनो गरज पडणार नाही. तर लक्षात घ्या, मी एक जस्ट थोडी एक स्क्रीन शेअर करतो. 1 मिनिट. तर स्क्रीन शेअर केली, तर तिथं एक नॉर्मली जर बघितलं मित्रांनो, तर तुम्ही एक टेक्निकल अनालिसिसचं एक सगळ्यात महत्त्वाचं एक 3 पैलू बघायचे तुम्ही, की एक ट्रेंड मित्रांनो, एक 3 प्रकारचे ट्रेंड असतात स्टॉक मार्केटमध्ये. अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि साइडवेज. ओके. तर ह्या तिन्ही ट्रेंड जर तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफिकेशन जर करता आलं, तर तुम्हाला कुठेतरी एक टेक्निकल अनालिसिसचं बेसिक आपण क्लिअर झालो. एक जस्ट एक 5 ते 10% बेसिक टेक्निकल अनालिसिसचं क्लिअर झालं, असं मित्रांनो आपण म्हणू शकतो. तर इथं एक डेली टाईम फ्रेम, इथं मल्टिपल टाईम फ्रेम असतात. मी ट्रेडिंग व्यू ओपन केलेलं आहे. मल्टी टाईम फ्रेम असतात. ओके. तर यामध्ये यामध्ये जे काही चार्ट आहेत, ह्याचे रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, या कॅन्डलचं डेफिनेशन, कॅन्डलचं महत्त्व, या सर्व जे काही गोष्टी आहेत, हे टेक्निकल अनालिसिसचा भाग आहे. फक्त आपल्याला एक तुम्हाला या व्हिडिओजमध्ये एक अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज या 3 ट्रेंडचं एक पूर्णपणे एक 3 ट्रेंडचं आयडेंटिफिकेशन जरी झालं, तरी येणाऱ्या गोष्टी जे काही व्हिडिओज आहेत नंतर तुम्हाला त्यामधून लक्षात येतील. तर इथं कॅन्डलमधून मित्रांनो, कॅन्डलच्या ऐवजी इथं लाईन चार्टमध्ये तुम्ही जायचं आणि इथं मल्टी टाईम फ्रेमवर जर केलं प्रॉपर, ओके, तर इथं बघू शकतात तुम्ही. तर मी इथं कॅन्डलचंही करतोय 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. तुम्हाला जर एक ट्रेंड लाईन जर डिफिकल्ट वाटत असेल, ओके, तर तिथं काय करायचं तुम्ही, कॅन्डल जर डिफिकल्ट वाटत असतील, तर तुम्ही इथं लाईन चार्टवर जायचं. लाईन चार्टवर गेल्याच्या नंतर तुम्हाला एकदम पूर्णपणे एकदम ट्रेंड आहे ना, हे प्रॉपर ट्रेंडचं आयडेंटिफिकेशन होऊन जाईल. आता इथं बघू शकता तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डल, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आहे ना, सध्या ट्रेंड कोणता चालू आहे मित्रांनो, डाऊन ट्रेंड चालू आहे. बस लाईन चार्टवर तुम्ही अगोदर ते अनालिसिस करायचं आहे, की ट्रेंड अप चालू आहे का डाऊन चालू आहे का साइडवेज चालू आहे. त्यानंतर आपण जे काही ट्रेड प्लॅन, प्रॉपर ॲडव्हान्स सपोर्ट, रेजिस्टन्स, जे काही फिबोनाची रिट्रेसमेंट, जे काही म्हणजे वेगवेगळे जे काही मल्टिपल मित्रांनो ॲडव्हान्स लेवलचे जे काही टेक्निकल अनालिसिस आहे, ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार. सांगण्याचा उद्देश एकच, की जी काही टेक्निकल अनालिसिसची सीरीज आहेत, त्याचे व्हिडिओज तुम्ही कंप्लीट बघत चला. काय अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हालाही काही गोष्टीचं तुम्ही सजेशन देत चला. तुमच्या सजेशनला आम्ही आमच्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करून अजूनही चांगल्या चांगल्या पद्धतीचं कंटेंट तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो. थँक यू.